31 मार्चला कर्ज परतफेड करण्याची शेवटची तारीख आहे। मात्र शहापूरमध्ये भात खरेदीला 2 दिवसांपासून सुरुवात झाली आहे। त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना ऑनलाईन पैसे देणार कधी आणि कर्ज परतफेड करणार कधी असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला। वाशिम शहरातील मालमत्ता कराची भरणा न करणाऱ्यांची यादी चौकात लावली जाणार आहे। अनेकदा नोटीस बजावूनही कर न भरणाऱ्यांविरोधात नगर परिषद आता कडक कारवाई करेल। यादी लावण्याआधी तातडीने कर भरा असं आवाहन नगर परिषदेने केलं। कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे। शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात घातला जात होता आणि या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानंतर दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। संपूर्ण अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव, मंजू, अकोला आणि अन्य 64 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात मागील वर्षीपेक्षा 34% अधिकचा जलसाठा आहे। मात्र उन्हाची तीव्रता पाहता पाण्याचं बाष्पीभवन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात येतं। नंदुरबार जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं 1,44,00,000 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे। यात जिल्ह्यातील 98 ग्रामपंचायत आणि 117 पाड्यांवर टंचाई सदृश्य परिस्थितीचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरावं असं आवाहन करण्यात येतं। अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर नंदुरबार जिल्ह्याला शासनाकडून 5 शववाहिका मिळाल्या। सुमारे प्रत्येकी 35 लाख रुपये किंमत असलेल्या या शववाहिकेमध्ये शीतपेटी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। वेरूळ पाठोपाठ अजिंठा लेणीमधील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात ऑस्ट्रेलियन पर्यटक जखमी झालेत तर अन्य पर्यटक लपून बसल्यानं ते वाचलेत। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील पडसूल या गावात पाणी टंचाईचा कहर पाहायला मिळतोय। मागील 2 महिन्यांपासून या गावात अजब फतवा काढण्यात आला। 7 परस खोल विहिरीतून पोटाला पिळा पडेल एवढ्या खोलवरनं पाणी ओढायचं आणि त्यातही केवळ 2 हंडीच पाणी घ्यायचे। तिसरा हंडा घेणाऱ्या व्यक्तीला 100 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। मावळ तालुक्यात सध्या आनंददायी आठवड्यातील एक वार हा उपक्रम सुरू असून एक जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला। वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वेळ घालवत त्यांनी हा उपक्रम साजरा केला। खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणानं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली। या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशाराही दिला। शहापुरात आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील धान खरेदी केंद्र चालू करण्यात आले। मात्र त्यामुळे केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या जवळपास 12 ते 15 तास नंबरसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते। चालकांनी संप मागे घेतल्यानं नागपूर महानगरपालिकेवरून चालवली जाणारी आपली बस सेवा पूर्ववत झाली आहे। रात्री चालकांच्या खात्यात पैसे जमा होताच आपली बस सेवा सुरू करण्यात आली आहे। राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने सर्वे नंबर निहाय गाव नकाशा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेला आहे आणि या सुविधेमुळे संबंधित गावांमध्ये जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतुर्सीमा, आजूबाजूचे गट नंबर आणि मालक कोण आहेत याची माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहे। सोलापूर NTPC मध्ये आता थर्मल पॉवर सोबत सौर ऊर्जेच्या माध्यमातून देखील वीज निर्मिती केली जाणार आहे। त्यासाठी सोलापुरात 23 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी केली जाते। सोलापुरातील डेरा फॅक्टरी अशी ओळख असणाऱ्या होडगी गावातील माठ व्यवसायाला घरघर लागली आहे। काळ्या मातीतून उष्णतेचे चटके सहन करत माठाला आकार दिला जातो। मात्र याला घरघर लागल्यानं व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे। रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबागमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये चक्क माती आणि छोट्या आळ्या आढळून आल्यात आणि त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एका महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचा प्रकार करण्यात आला। मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून कुटुंबियांचं आणि नागरिकांचं प्रबोधन केलं। पोलिसांच्या उपस्थितीत सर्व साहित्य बाजूला करण्यात आले। ढगाळ वातावरणामुळे घटलेल्या कमाल तापमानात वाढ झाल्यानं उष्णतेचा पारा 42 अंशांवर गेला। त्यामुळे पुणेकर गरमीनं कमालीचे हैराण झालेत। यंदा अकोला जिल्हा राज्यातील सर्वाधिक तापदायक ठरलाय। अकोल्यातील तापमान 42 अंशांवर गेले तर येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा 40च्या आत राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। उत्तर पुणे जिल्ह्यात कांदा काढणीला वेग आला। मात्र सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्यानं भविष्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढलेला कांदा साठवायला सुरुवात केली।
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी बियाण्यांच्या कांदा पिकाची लागवड करतात। यंदाही 5ही तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी बियाण्याच्या कांद्यांची लागवड केली। चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे। गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यात काही दिवसांपासून विजेची समस्या निर्माण झाली आहे। वीजच नसल्यानं धान पिकाच्या सिंचनात अडचण येते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। राहुरी शहरातील महापुरुषांचा पुतळा विटंबनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। आरोपीच्या अटकेची मागणी करत आज राहुरी शहरासह तालुक्यात बंद पाळण्यात आला। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये वकील संघाने आज एकदिवसीय कामबंद आंदोलन केलं। 2 दिवसांपूर्वी वकील संघाचे सदस्य रवी शिंदे यांना कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वकील संघाने आंदोलन केलं। धारावीमधील सिलेंडर ब्लास्ट प्रकरणानंतर चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांनी आंदोलन केलं। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतील घरगुती सिलेंडर रस्त्यावर फेकत आंदोलन करण्यात आलं। येवल्याच्या अंगणगाव इथल्या दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीनं रमाई घराकुच्या मागणीसाठी पंचायत कार्यालयासमोर 2 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। 4 महिन्यांपूर्वी मंजूर झालेलं घरकुल योजनेची नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जी ती करण्यात आली। वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संपूर्ण जिल्ह्यातील महसूल विभागात राबवलेल्या ई-ऑफिस प्रणालीची सरकारनं दखल घेतली। 2024-25च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कार देत 6 लाखांचं पारितोषिक देण्यात आलं। वाशिम जिल्ह्याच्या साखरा इथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे तब्बल 22 विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरलेत। 22 विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व यशामुळे जिल्हाभर शाळेच्या गुणवत्तेची आणि शिक्षकांच्या परिश्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आणि आमदार रोहित पवार आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। राज्यभरातून 800हून अधिक मल्ल स्पर्धेत सहभागी झाले। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरनं पेटवा पेटवी नको, वाघ्याच्या समाधीवर समिती नेमून निर्णय घ्या, समितीबद्दल इतिहास तज्ज्ञांचं मत घ्या, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरनं वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतली। संभाजी महाराजांना सरळ उचलून मकोका लावा, कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचं लागून चालन करणं योग्य नाही, असं आंबेडकरांनी म्हटलं। वाघ्याच्या समाधीसारखे मुद्दे आज गैरलागू आहेत। स्मारकाशी संबंधित अनेकांच्या भावना दुखवू नये आणि शासनाने पुढाकार घेऊन समिती नेमावी, सामोपचाराने समिती निर्णय घेईल तो मान्य करावा, असं होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी म्हटलंय। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचं राजकारण करू नका, राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवा आणि इतिहास अभ्यासकारांना ऐका, दोन्ही बाजूच्या लोकांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या, असं भूषणसिंह होळकर म्हणाले। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला खासदार संजय राऊतांनी समर्थन दिलंय। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत ऐतिहासिक पुरावे नसले तरी भावनिक नातं असतं, त्यामुळे संभाजीराजे आणि भिडेंनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले। 1 मे पर्यंत रायगडवरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा, अन्यथा पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड पुतळा काढेल, असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी राज्य सरकारला दिला। संतोष देशमुखांना मारहाण करत त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपी प्रतीक घुलेंनी दिली। प्रतीकने तसा कबुली जबाब दिलाय। मारण्याकरिता वापरलेलं हत्यार लपवलेलं ठिकाण दाखवतो, असं घुलेने पंचायत समोर सांगितलंय आणि घुलेचा कबुली जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदार यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते। तब्बल 2 तास संतोष देशमुखांना हे आरोपी मारहाण करत होते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला। गाडीवर आढळलेले फिंगरप्रिंट्स सुधीर सांगळेचेच असल्याचं अहवालातून समोर आलं। देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी प्रकल्पातील ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरलाय। 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांकडून गोंधळ घालण्यात आला आणि याच दरम्यान सुदर्शन घुले यानं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा, अशी धमकी दिल्याचा जबाब ऑफिस बॉयने दिला। आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा, त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली।
मनसेचा 30 तारखेला गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. दरम्यान शिवाजी पार्क परिसरातील मनसेच्या या गुढीपाडव्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आला. मनसेच्या बॅनरवरून उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावला. बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय कोणाला दुसरा पर्याय नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.